बहीण भावाच्या भेटीसाठी धावणार शेकडो बसेस. सांगली जिल्ह्यात गर्दीच्या मार्गावर 553 जादा फेऱ्या. मुंबई पुणे मार्गावर जादा वाहतुकीचे नियोजन. सांगली ईद ए मिलाद, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा तसेच सलग सुट्ट्यांमुळे एसटी प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ आणि बहिणींची भेट घडावी, प्रवाशांच्या सणाचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सांगली विभागाने पुणे, मुंबई, चिंचवडसह जिल्ह्यातील गर्दीच्या मार्गांवर जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. दिनांक 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान स्वारगेट, चिंचवड आणि मुंबई मार्गावर जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. विविध आगारातून स्वारगेटसाठी 192, चिंचवडसाठी 18, मुंबईसाठी 18 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आलेलं आहे. लांब आणि मध्यम पल्ल्याच्या नियमित तसेच जादा फेऱ्यांचे आरक्षण प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. सणाच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन बस स्थानकांवर आवश्यकतेनुसार अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना वेळीच इच्छितस्थळी पोहोचता येणार आहे. प्रवाशांनी गर्दीचा विचार करून शक्यतो आगाऊ आरक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे. या फेऱ्यांचे नियोजन विभागीय यंत्र अभियंता तथा प्रभारी विभागीय वाहतूक नियंत्रक करण्यासाठी विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, वाहतूक अधीक्षक सतीश पाटील, सहाय्यक वाहतूक अधीक्षक प्रवीण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रमुख आगार प्रमुखांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.